असं आम्हाला नेहमीच वाटतं. एक असा आवाज हरीश पांड्या सरांचा जो आपल्याला नेहमीच मोटिवेट करत असतो आणि एंटरटेन करत असतात. असे समालोचक आणि त्या सोबतीनं आपण इन्व्हाइट करूया महाराष्ट्रातील मराठी भाषेचा गोडवा ज्यानं साता समुद्र पार नेला, टेनिस क्रिकेट जगतातील एक दिग्गज समालोचक चंद्रकांत शेट्टे सरांना. या स्वागत आहे आपलं. टॉस साठी दोन्ही टीमना विनंती असेल, टॉस साठी प्रथमतः या. टॉस साठी या. हेलो हेलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, और आप सभी का हार्दिक स्वागत है 28 अगस्त रविवार के दिन बड़ा क्रिकेट. और बड़ा क्रिकेट आप लोगों तक लेकर आ रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स जनाब अरशद काजी प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022. आज सुपर संडे है और सुपर संडे के इस टूर्नामेंट को पावर्ड बाय किया है टीम रॉयल स्टनर्स ने. रॉयल स्टनर्स ने टूर्नामेंट को इस तरह पावर्ड किया है कि अभी अभी उन्होंने पावरफुल मैच को जीता भी है. तो आज के दूसरे मैच के लिए बॉस विक्टोरियंस और जे 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 स्पोर्ट्स दोनों टीमें आ जाए. जे जे बॉयज एंड बॉस विक्टोरियंस. आज के दूसरे मैच का टॉस, 6 ओवर का मुकाबला. इस टूर्नामेंट का पहला इनाम है 2 लाख रुपए और ट्रॉफी. दूसरा इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी. सेमीफाइनल हारने वाली टीमों के लिए 25,000 रुपए. इसके अलावा बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, मैन ऑफ द टूर्नामेंट, ऐसे कई इनामात है. हर मैच का मैन ऑफ द मैच है. हम बहुत बहुत आभारी है मल्हार स्पोर्ट्स जिन्होंने हमें क्रिकेट बॉल स्पॉन्सर की है. हितेश पाटिल, आपका बहुत बहुत धन्यवाद. MS स्पोर्ट्स उबैद भाई मुन्ना, इनका बहुत बहुत शुक्रिया. हमारे टाइटल स्पॉन्सर अरशद काजी साहब टेक्नो कंसल्टेंट्स, इनका बहुत बहुत शुक्रिया. मैकमिलन मैकमिलन गोविंद, आपको टॉस के लिए आना है. आदि स्पोर्ट्स जोगेश्वरी, गुफरान भाई एंड फैमिली, इनका भी बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने बेस्ट बैट्समैन के लिए एक क्रिकेट बैट स्पॉन्सर की है. ए स्पोर्ट्स कुडुस जाफर भाई, उनके द्वारा मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए क्रिकेट बैट है. 70-70 स्पोर्ट्स, इनके द्वारा टी शर्ट स्पॉन्सर किए गए हैं, इनका भी बहुत बहुत शुक्रिया. ग्लीम हेयर स्टूडियो जुनैद चौगुले, जुनैद भाई भी आज मैच खेलने जा रहे हैं मेरे ख्याल से, तो उनको भी मुबारकबाद है. चलो मैच ग्राउंड खाली कीजिए प्लीज, ग्राउंड खाली कीजिए, नहीं तो 5 रन की पेनल्टी रहेगी उस टीम के लिए. थैंक यू. बॉस विक्टोरियंस, बॉस विक्टोरियंस, लास्ट कॉल फॉर द टॉस. बॉस विक्टोरियंस आइए. आइए मैकमिलन गोविंद, आइए भाई साहब. जे जे स्पोर्ट्स, वेलकम. टॉस करेंगे हमारे अपने उबैद खान उर्फ मुन्ना भाई. जे जे स्पोर्ट्स क्या डिसीजन लिया भाई साहब? थैंक यू सो मच. जे जे स्पोर्ट्स की फील्डिंग, बॉस विक्टोरियंस की बैटिंग. हम बहुत बहुत आभारी है जैन फिल्म्स, मोहसिन शेख साहब, मैन ऑफ द मैच ट्रॉफी जिन्होंने स्पॉन्सर की है.
ये टूर्नामेंट आप लोगों तक लेकर आ रहे हैं आमिर दाफेदार, जुनैद चौगले, बादशाह भाई, राहुल जाधव, आकाश नाटेकर, श्रीकांत शेट्टी, आमिर शेख, शहजाद शेख और उबैद खान मुन्ना। सो बैटिंग रहेगी बॉस विक्टोरियंस की, बॉलिंग रहेगी जेजे स्पोर्ट्स की। खेल शुरू होगा अब से कुछ ही देर में और आपके सामने आ जाएंगे टूर्नामेंट सम्राट चंद्रकांत शेटे। धन्यवाद सर. सुपर प्रीमियर लीग 2022 आपण पाहतोय आणि या डीजे मास्टर विनंती, आपण इकडे यायचंय. डीजे मास्टर आपसे विनंती है, यहाँ आइए. सुपर प्रीमियर लीगचा आज सुपर शेवटचा दिवस. सुपर संडे तर आहेच आणि आज शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल आजच्या दिवसात कोण बाजी मारेल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर जे स्पोर्ट्स मध्ये जर पाहिलं तर अक्षय सोनी, आदित्य शेट्टी यांना इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला मॅकमिलन गोविंद आपल्याला पाहायला मिळेल. मीरा भाईंदरचं क्रिकेट आणि मीरा भाईंदरचे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळतील. आणि गेली 3 दिवस एक वेगळा फॉर्मॅट या आयोजकांनी संपूर्ण आपल्या टेनिस क्रिकेट वर्ल्ड म्हणा किंवा रबर बॉल क्रिकेटला दिलाय. आणि एक आगळी वेगळी स्पर्धा, मला आठवतंय विक्रोळी सर्कल ग्राउंडवर आजपासून एक 6-7 वर्षापूर्वी एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये 3 टीमचा ग्रुप बनवला होता. हा 4 टीमचा ग्रुप, एक वेगळा फॉर्मॅट ज्याला आपण JPL बिग बॅश फॉर्म्युला देखील म्हणतो, त्या फॉर्मॅटने स्पर्धा खेळली जाते. आणि आजच्या दिवसात प्रत्येक दिवशी एक टीम क्वालिफाय झाली. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळाली टीम ट्रायडंट नवी मुंबई, दुसऱ्या दिवशी कांधारी किंग्स आणि काल तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर या ठिकाणी टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली ऋषी इलेव्हन काटई. आज चौथ्या दिवशी कोणती टीम क्वालिफाय होणार सेमीफायनलला, सेमीफायनल आणि फायनल देखील आजच असणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाची उत्कंठा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर असेल. पहिली गोष्ट, हे मैदान खूप लक्ष वेधून घेत आहेत. चारी बाजूला सीमारेषा असणारे मैदान, तेवढेच चांगली खेळपट्टी, संपूर्ण प्लॉट सिमेंटचा आहे. असं नाही की अर्धी विकेट केवळ सिमेंटची, संपूर्ण प्लॉट सिमेंटचा आहे. बऱ्यापैकी बॉलिंग क्रीज आणि थोडंसं गोलंदाजाला धावण्यासाठी देखील सिमेंटचं आहे. त्यामुळे तेही लक्ष वेधून घेत आहे. गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये JP पॅनलच्या पंचांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. मग महेंद्र पाटील सर असतील, त्याचबरोबरने मुन्ना पठाण सर असतील आणि स्वतः जय पवार असतील, ज्यांनी देखील खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. 70 वर 3 दिवसात जर पाहिलं तर युट्यूबला खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी 3 दिवस 3 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पहिल्या 3 दिवसात ही स्पर्धा पाहिली देखील आहे. आणि आज चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात जर देखील जर पाहिलं तर चांगले मॅच पाहायला मिळणार आहेत आपल्याला, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने समालोचन कक्षात देखील जर पाहिलं तर याच मीरा भाईंदरचे सुपुत्र आणि एक उदयनमुख समालोचक म्हणून मनीषजी पाटील, मुलाखत सम्राट, त्यांचा आवाज देखील गेली 3 दिवस आपण ऐकला. त्याचबरोबरीने व्हॉइस ऑफ इंडिया सलग चौथ्या दिवस या स्पर्धेला त्यांचा आवाज या स्पर्धेला साथ चढवताना पाहायला मिळतोय. आज वाकळण डोंबिवली परिसरातील एक युवा टॅलेंटेड समालोचक ओमकारजी पाटील यांचाही आवाज या स्पर्धेच्या, ओमकारजी शेटे माफ करा, हा पहिल्या दिवशीच हरीश सरांनी ते भाकीत केलं होतं की ते समीकरण आम्हाला कधी पाहायला मिळेल. आणि पहा, नशिबात होतं ते शेवटच्या दिवशी. तुम्ही परवा दिवशी आपला विषय झाला. म्हणून कधी कधी असं वाटतंय जिथे विषय गंभीर असतो तिथे आपण खंबीर असतो. नाही, सर्व समालोचक चांगलं काम करतायत, काल सुद्धा आपण म्हणालो. आणि ही स्पर्धा यशस्वी करणं, मुन्नाबाईची स्पर्धा म्हणजे आपली स्पर्धा, सर्वसामान्यांची स्पर्धा आहे. आणि चंद्रकांतजी आज भरपूर मोठे खेळाडू, म्हणजे अगदी मीरा रोडचे सुद्धा खूप आयकॉन खेळाडू आहेत ज्यांना आज आपण बघणार आहोत. आणि त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सामना लगेच सुरू करा.
आणि सर जसं आपण समालोचकांबद्दल म्हणत होतो, प्रत्येक समालोचकाची काहीतरी वेगळी खासियत आहे आणि ती असलीच पाहिजे आणि प्रत्येकजण मेहनत करतोय, प्रत्येकजण काहीतरी नवनवीन आणण्याचा प्रयत्न करतोय. जसं या स्पर्धेच्या माध्यमातून मनीषजींना आपण पाहिलं. ओमकारजी देखील खूप सारे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात किंबहुना खूप सारा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. तर असा प्रयत्न समालोचक मंडळी देखील करतायत. खूप चांगल्या पद्धतीने काम त्या सर्वांकडून देखील होताना पाहायला मिळतंय. तर सर्व समालोचक बांधवांना देखील आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. या घोडबंदर गावचं भूषण अलंकारजी तरेसर देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. घोडबंदर अगदी पोर्तुगीज कालावधीमध्ये पोर्तुगीज आणि अरबांचा घोड्यांचा व्यापार या परिसरामध्ये या बंदरामध्ये व्हायचा, म्हणून घोडबंदर हे नाव त्या काळी पडलं. पोर्तुगीजांनी बांधलेला घोडबंदर किल्ला तदनंतर चिमाजी अप्पांच्या कालावधीमध्ये तो मराठेशाहीत देखील आला आणि आता नव्याने नूतनीकरण त्या किल्ल्याचं होताना पाहायला मिळतंय. तदनंतर अगदी 1818ला ज्या वेळेला मराठेशाहीचा अस्त झाला त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून देखील एक इंग्रजांच्या कालखंडामध्ये या किल्ल्यातून कारभार पाहिला गेला आहे असा हा घोडबंदर किल्ला. आणि या घोडबंदर गावामध्ये आपण आहोत, ज्या गावात देखील नागरी कोळी बांधवांचं हे गाव आता हळूहळू इमारती उंच उंच इमारती इकडे बांधल्या जात आहेत. विशेष म्हणजे जो गुजरातच्या दिशेने जाणारा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या अगदी लगतच असणारं हे गाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर यायचं बॅटिंग टीम. बॅट्समन त्वरित यायचे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गॉडसन किका आणि वेदांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. हा 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर जर आला नाही तर पेनल्टी असेल. गिरीश बोहरा पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मागील हंगामात जर पाहिलं तर व्यावसायिक संघांमधून अगदी बंड्याबॉईज टीम मधून देखील खेळताना गिरीश बोहरा यांना पाहिलं. मुनाफ हे त्यांचं टोपण नाव आहे आणि मीरा भाईंदर मध्ये त्यांना ती ओळख आहे. आणि जावेद मॅचच्या दिशेने स्ट्राईकवर जर पाहिलं तर गॉडसन पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर वेदांत आहेत आणि या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते.
पहा इकडे बरोबर सर्वांना संधी दिली, व्यावसायिक टीमला संधी दिली, ओव्हर 40ला संधी दिली आणि मीरा भाईंदरला देखील संधी देताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या मते प्राथमिक मॅच तर 6-6 ओव्हरच्या खेळवल्या जात आहेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. सहकार्य करा. चला दोन्ही टीम आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला डाव आपल्या समोर येताना पाहायला मिळेल या मॅचचा, ज्यामध्ये एका बाजूला जर पाहिलं तर जे जे स्पोर्ट्स आणि त्यांच्या जोडीला बॉस विक्टोरियन्स यांच्यातील मॅच. बॉस विक्टोरियन्स फलंदाजीसाठी, जे जे स्पोर्ट्स गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, दांडी 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 दांडी, गोल. देखिए उनका नाम है मुनाफ, गिरीश बोरा, लेकिन उनको मुनाफ कहते हैं। और पहले बॉल पर विकेट लेकर मुनाफ ने मुनाफा कर दिया। स्टंप टू स्टंप एक्यूरेट बॉल। और चंद्रकांत जी, इस टूर्नामेंट में हमने देखा कल भी 2 बार ऐसा हुआ, पहले बॉल पर महमूद भाई भी आउट हुए। ऐसा कई बार हमने इस टूर्नामेंट में देखा, ऑन द फर्स्ट बॉल ऑफ द ओवर बैट्समैन आउट होते आ रहे हैं। और यहाँ पर पहला विकेट गिरीश बोहरा ने ले लिया और जे स्पोर्ट्स जो है अब जश्न मनाता हुआ जे। का नाही जश्न मनवणार सर. पहिल्याच बॉलवर गॉडसन सारखी विकेट येताना पाहायला मिळते. मुनाफ याचसाठी, बरोबर मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे, याचसाठी त्याचं टोपण नाव मुनाफ असणार आहे. मुनाफा त्यांच्या टीमला जरूर करून देतात. गिरीश बोराने पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे. आता 6 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर बरीचशी स्थित्यंतर कालही आपण पाहिली, चढउतार पाहिले. प्रत्येक ठराविक अंतराने मॅच वेगवेगळ्या संघांच्या बाजूने देखील जाताना आपण पाहिली आणि आजही ते आपल्याला पाहायला मिळेल. कारण पार्टनरशिप या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये खूप महत्वाच्या असतात. खेळपट्टीवर उभं राहणं, जसं काल निशांत शिवलकर, काय म्हणजे अगदी नेत्रदीपक खेळी म्हणतात ना, ती निशांत शिवलकर यांनी विकेट गेल्यानंतर देखील केली आहे आणि कालच्या दिवसाचे नायक राहिले. कालच्या दिवसात योगेश पवार यांचं अर्धशतक देखील लक्षणीय होतं. कालच्या दिवसात भिवंडीचे खेळाडू देखील खूप चांगले. प्रमोद यावेळेला देखील पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजांनी ईव्हीएन बॅटिंगसाठी गेलेत आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारा करण्याचा प्रयत्न. म्हणजे पहा, सुरुवातच अशी करायची की प्रतिस्पर्धी असे अगदी खडबडून जागे झाले पाहिजे किंवा थोडंसं दडपणात आले पाहिजे, अशी सुरुवात केली आहे. फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन। और जिस तरह से शुरुआत की, दोनों बॉल स्टंप पर। देखिए 10 में से 9 बॉलर का पहला बॉल वाइड होता है, नो होता है, लेकिन गिरीश बोहरा का नहीं। ये बोहरा है और इसने बराबर, बोहरा ने जो व्यापारी बोहनी करते हैं ना सुबह में दुकान की, वैसे बोहनी की है। यावेळेला आक्रमण केलं गेलंय, बॉलला पाठवलं लांबच लांबवर, येतोय षटकार. बहुत खराब गेंद ऑफ स्टंप के बाहर और घुटने की ऊंचाई तक आती हुई गेंद। और वेदांत पाटिल ने वाकई में रॉकेट उड़ा दिया घोड़बंदर में और पहले 6 से आगाज किया। मतलब अब ऐसा लग रहा है कि मैदान के अंदर 2 टीमें क्रिकेट खेल रही है आणि ते खेळलं देखील जाणार आहे. दोन्ही टीम बेस्ट आहेत, असं काही नाही की आज मीरा भाईंदर बराच मोठा परिसर आहे, महानगरपालिका आहे मीरा भाईंदरची, त्या क्षेत्रातून 4 टीम निवडल्या गेल्यात, म्हणजे सगळे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आजपासून अगदी भानुदास पाटील म्हणा, इमराज पाटील, राजू पाटील, अशी खूप सारी अगदी खूप वर्षापासूनची नावं आहेत मीरा भाईंदरची, ज्यांनी खूप वर्षापासून क्रिकेट गाजवले सर. नहीं देखिए, आर.के. मोरवा, जेम्स बॉन्ड राई, या फिर ओम ब्रह्मदेव गोड़देव, मतलब बहुत सारी टीमें हैं और तमाम टीमों का एक दौर था। मतलब 40 प्लस की शुरुआत भी मीरा भाईंदर से ही हुई। वा, यावेळेला बॉलला कट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला, खूप मोठा टर्न पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. आता वैविध्यता, पहिल्या सुरुवातीला वेग दाखवला, एक मोठा फटका आला वेगवान चेंडूवर, तदनंतर आपली वैविध्यता दाखवताना पाहायला मिळत आहे. तर नक्कीच मीरा भाईंदर म्हटलं तर समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, बालसुब्रमण्यम अय्यर, हे देखील याच मीरा भाईंदरला बिलॉंग करतात. देखिए टर्न पे कंट्रोल नहीं रख पा रहे गिरीश बोहरा। पहली 2 गेंदें सीधी सटीक, जैसे ही गेंदों को घुमाना शुरू किया नुकसान होना शुरू हो गया। और मुनाफ को यह ध्यान में रखना होगा कि मैं टीम के मुनाफे के लिए आया हूं, घाटे के लिए नहीं। धावसंख्या जर पाहिली तर 8 धावसंख्या पहिल्या षटकात. प्रतिस्पर्ध्यांना बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न, एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न होतो. वेदांत युवा टॅलेंट आहे,
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरीश बोहरा, पुन्हा कमी गतीचा चेंडू जसा आला तसा रिवर्स सीमारेषेच्या पलीकडे. वा वेदांत वा, सिक्सर. हॉट शॉट. चंद्रकांत जी, पिछले 4 दिन में ऐसे 2 रिवर्स स्वीप, सत्यम को अजीत मोहिते ने जो मारा था पहले बॉल पर, और उसके बाद ये जो शॉट है, ये दोनों शॉट कैमरे में कैद करने जैसे थे और दोनों ही लेग ब्रेक गेंदे थी. सत्यम के सामने अजीत मोहिते ने खेला था और अब यहां पर देखे वेदांत ने उस बॉल को गिरीश बोरा की गेंद पर खेलते हुए 6 रन हासिल कर दिए. शॉट ऑफ द डे सो फार. ज्या वेळेला आपला प्रतिस्पर्धी आपल्याला माहिती असतो ना, त्यावेळेला या गोष्टी घडू शकतात. कारण मुनाफ कशी गोलंदाजी करतात त्यांना बरोबर माहिती आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर झाल्यानंतर 14 झाली आहे आणि त्यांना अंदाज पहा किती क्षणार्धात त्यांनी मेंदूला चालना दिली आणि रिव्हर्सच्या पवित लेग ब्रेक येईल याचा त्यांनी अंदाज घेतला. वेगवान गोलंदाज स्लोअर वन कधी टाकणार आहे याचा अंदाज त्यांनी घेतला आणि या बॉलला मात्र रिव्हर्सचा षटकार या ठिकाणी खेळलाय, खूप प्रभावित करणारा. अगदी चुणूक दाखवली अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्येच वेदांतने. एका बाजूला जर पाहिलं तर ईव्हीएन आहेत, त्यांच्या जोडीला वेदांत आहेत. वेदांतने दबाव येऊ दिला नाहीये, गोलंदाजीसाठी येत आहेत. जे जे स्पोर्टचे संघनायक संतोष. महेंद्र बॉईजचे खेळाडू आहेत, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. जे जे स्पोर्टचे कॅप्टन देखील आहेत आणि समोर जर पाहिलं तर बॉस विक्टोरियन्स यांच्या विरुद्ध ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील ईव्हीएन आणि दुसऱ्या बाजूला बहरात आलेले वेदांत. कशा प्रकारे या गोलंदाजीचा सामना करतील पाहायचंय. यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चरणापासून थोडासा दूर होता. एक धाव तिकडे घेतली, दुसऱ्या धावेसाठी वेदांतने चपळता दाखवली आहे, परंतु त्या ठिकाणी बॉल गॅदर करून पुन्हा यष्टांच्या दिशेने फेकणं थोडंसं अवघड होतं. आदित्य शेट्टे त्या ठिकाणी खूप चांगले एफर्ट्स केले आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 वर जाताना पाहिलं मी ते. देखिए थ्रो इतना दूर से आया था लेकिन थोड़ा देरी से आया और आदित्य शेट्टी मानो स्टंप को साष्टांग नमस्कार करते हुए गिर गए थे, लेकिन ये अलग बात है कि विकेट नहीं गिरा पाए. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों द्वारा. ईव्हीएन आणि त्यांच्या जोडीला वेदांत. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, पुलचा फटका येताना पाहायला मिळतोय आणि हाही जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6, षटकार. बहुत ही जबरदस्त टाइमिंग. मतलब पहले से ही मन बना लिया था कि अगर शॉर्ट बॉल आई तो इसको मैं बाहर भेज के ही दम लूंगा, और ईवीएन ने क्या जबरदस्त शॉट खेला. ये ईवीएन ने मेरे को वेस्ट इंडीज के वीवीएन की याद दिला दी. पण त्या ने मात्र संपूर्ण जगाला धडकी भरायला लावली होती. वन डे क्रिकेटचा ब्लास्ट म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आधुनिक म्हणजे ज्यावेळेला वन डे क्रिकेट प्राथमिक अवस्थेत होतो, संत गतीने खेळला जातो, परंतु त्यांनी वेग दिला वन डे क्रिकेटला. यावेळेला जर पाहिलं तर बॉलला हेलकावणी मिळाली, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने चांगलं कमबॅक व्हेरिएशन करताना पाहायला मिळाले. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, बॉल हवेत, प्रयत्न तर होतोय. वा, प्रयत्न तर यशस्वी झालाय. श्यामने मात्र त्या ठिकाणी अप्रतिम कॅच घेतली आणि बहरात येईल असं वाटलं होतं विवियन, आणि त्याच वेळेला या अप्रतिम कॅचने मात्र या मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. विकेट आली. देखिए किसी फराटा धावक की तरह दौड़ कर चले गए वहां पर. लगभग 50 से 60 मीटर की दूरी को उन्होंने तय किया. बॉडी बैलेंस बहुत अच्छा रखा, गेंद के ऊपर नजरें जमाई रखी और मोशन में कैच ले लिया, और मोशन में कैच लेकर खुशी का इमोशन उन्होंने वहां पर जाहिर किया और बड़ा विकेट ईवीएन का गिरता हुआ. नक्कीच या स्पर्धेतील कॅचचा म्हणजे मी ज्या 2 दिवस पाहिले त्याचा विचार जर केला तर आकाश तारेकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर काल सोन्या गायकवाड, अलंकार तरे आणि आता आणखी एक कॅच मात्र या ठिकाणी जी नेत्रदीपक राहिली ती म्हणजे श्याम यांच्या माध्यमातून. कारण बॅटिंग बॉलिंग जेवढी महत्वाची आहे ना तेवढी फिल्डिंग देखील महत्वाची आहे. आपण 2 दिवसात पाहिलं बऱ्याचदा कॅचेस सुटल्या, त्याचे पडसाद त्यानंतर पडताना पाहायला मिळाले, त्यामुळे कॅचेस खूप महत्वाचे असतात.
मॅकमिलन गोविंद येत आहेत, ज्यांनी देखील या मीरा भाईंदरचं उत्तमचं नाव आता सध्याच्या घडीला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील आदराने घेऊ लागले. हळूहळू प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या टीममध्ये मॅकमिलन असावेत, कारण त्यांची बॅटिंग करण्याची एक वेगळी शैली आहे, वेगळी पद्धत आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील यावर्षी त्यांना पाहिलं, सुप्रीमो मध्ये देखील पाहिलं. यावेळेला पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुरुवात खराब जरूर झाली होती, परंतु संघनायक संतोष यांनी तदनंतर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. ईव्हीएन यांना बाद केलं आणि मॅकमिलन सारखा एक मोठा मोहरा, मोठा मासा लवकर गळाला लागला. देखिए जो तजुर्बा है संतोष के पास, ओल्ड इज गोल्ड, और संतोष को मैकमिलन के कमजोर बातों का पता है. बराबर से उन्होंने वो गेंद को इस तरह किया कि बैटर को लालच परोसा और मैकमिलन गोविंद टीम के कैप्टन 0 पर आउट हो गए. और अब यहां पर इस मैच में पूरी तरह से पकड़ मजबूत कर ली है जे स्पोर्ट्स ने. नए बैटर है आकाश भांगा. मैकमिलन गोविंद आउट होकर वापस लौट चुके हैं. बड़ा विकेट यहां पर देखते ही देखते दोनों ओवर्स कामयाब, और हैट्रिक पर है अब जे स्पोर्ट्स के कैप्टन संतोष. हैट्रिक बॉल, 2 हैट्रिक हमने देखी. डबल हैट्रिक आशीष मेहरोल, सिंगल हैट्रिक भावेश पवार, और क्या आप तीसरी हैट्रिक की? नहीं, कल भी एक हैट्रिक हुआ. हॅट्रिक होईल का? ओहो, यावेळेला देखील पहा, बॉलला त्यांचं वळण देण्याची एक वेगळी पद्धत आहे. लेंथ वरून या बॉलला बाउन्सही दिला, बॉलला वळणही दिला आणि फलंदाजाला वळसा घातला. अक्षरशः कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी 8 रन दिले होते, तदनंतरचे 4 बॉल निर्धाव टाकले, 2 विकेटही घेतल्या. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे सर 22. देखिए स्कोर अच्छा है 22, लेकिन सामने चोटी के बल्लेबाज आउट हो चुके हैं. लेकिन यही क्रिकेट है, दोनों टीमें अग्रेसिव क्रिकेट खेल रही है, अच्छी बात है. बॉलर बैटर को ललचा रहे हैं, बैटर अपने शॉट के लिए जा रहे हैं, फील्डर अपने जान की बाजी लगा रहे हैं, विकेट कीपर कोशिश कर रहा है. ये क्रिकेट लोग देखना चाहते हैं. ये मीरा भाईंदर का क्रिकेट है, और जहां क्रिकेट की हम बात करते हैं वहां मीरा भाईंदर के खिलाड़ियों की भी तारीफ होना बहुत जरूरी है. एक समय हुआ करता था, अवर लेडी ऑफ नाजरत चर्च में बहुत बड़े बड़े टूर्नामेंट भाईंदर वेस्ट में हुआ करते थे. मीरा रोड में भी मेरे को याद है सुरभि क्लब के बाजू में जो ग्राउंड था वहां पर भी काफी मैचेस. घोड़बंदर तो मतलब मीरा भाईंदर के क्रिकेट का हब कहा जाएगा. यहाँ इतने टूर्नामेंट हुए हैं, 40+ के कहिए, ओपन के कहिए, इंटर मीरा भाईंदर कहिए, एक गांव एक गट कहिए, आगरी कोड़ी मास्टर्स कहिए. तो मेरे ख्याल से मीरा भाईंदर का क्रिकेट भी बहुत अच्छा रहा है. एक समय था जब भाईंदर में 3 से 4 बड़े टूर्नामेंट हुआ करते थे, और वो दौर अब वापस आ रहा है ऐसा मुझे लग रहा है. हैप्पी डेज आर हियर अगेन. हो, यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता, अपील केला गेलाय, त्याचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच त्याचं श्रेय उबेद खान मुन्ना यांना, अर्शद काजी सर टेक्नो कन्सल्टंटचे सर्व क्रिकेट प्रेमी त्यांना देखील जात आहे. आमिर दाफेदार, संपूर्ण रॉयल स्टनरला देखील जाईल त्याचं श्रेय, कारण त्यांनी व्यावसायिक क्रिकेट या ठिकाणी यावर्षी जर पाहिलं तर उत्तन म्हणा, राई म्हणा, या ठिकाणी देखील क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो आपण. बादशाह ग्राउंडवर इकडे स्पर्धा पाहतो, परंतु ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक लक्षात राहील, कारण लीग पद्धतीच्या मॅच, सुपर प्रीमियर लीग, सुपर स्पर्धा. यावेळेला पुन्हा अळूवार पद्धतीने लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु थ्रो येतोय. तोपर्यंत व्हेरिएशन करतायत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 24 धावा धावफलकावर पाहायला मिळते. चारी बाजूला क्रिकेट ज्या वेळेला मैदान असतं ना, क्रिकेट पाहायला एक वेगळी मजा येते सर, कारण बऱ्याचदा आपण मुंबईकडे क्रिकेट पाहतो, म्हणजे 70-80% मैदानं ही बंद ग्राउंडची असतात, परंतु इकडे चारी बाजूला म्हणजे कोणतीच बंधनं नाहीयेत फलंदाजांवर. हो, कमी गतीने परंतु योग्य ठिकाणी त्याची पिचिंग पाहायला मिळाली, त्यामुळे हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील, कारण पाहिलं त्यांनी
की गवत आहे, थोडंसं तिकडे पाणी देखील आहे, त्यामुळे थोडंसं कमी गतीने आहेत आणि लगेच आपला वेग वाढवला आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. ही चांगली गोष्ट झाली. बॉल चांगला होता, परंतु त्यावर 2 धावा आल्यात, ही ते विसरण्यासारखं नाहीये आणि चांगल्या पद्धतीने या 2 धावा पूर्ण केल्या त्या ठिकाणी. वेदांत आहेत, वेदांत छाप सोडतायत. ज्या पद्धतीने विकेट आलेले आहेत, परंतु 3 विकेट जरी गेल्या असतील, वेदांत आहेत ना, तर पाहूयात काय करतील वेदांत. यावेळेला जर पाहिलं तर बॉल चुकलाय आणि बघता बघता सीमारेषच्या दिशेने मार्गस्थही होतोय आणि विनासायास या ठिकाणी हे धावांचं पंचक पाहायला मिळेल. एक वाईड बॉल आणि 4 धावा चौकाराच्या येत आहेत. दो बैक टू बैक विकेट का जो प्रेशर था उसको अब रिलीज किया गया है और मैच में वापसी की है। एक खराब बॉल और आपकी प्रतिद्वंदी टीम आपके ऊपर हावी हो जाती है, वैसा क्रिकेट अब यहाँ देखने को मिल रहा है। और बॉस विक्टोरियन ये आखिरकार बताते हुए कि क्रिकेट के बॉस जो है वो हम ही है। आजचा दिवस जर पाहिला तर क्रिकेटसाठी महत्वाचा आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा गवतात वेग मंदावला. आदित्य तिकडे पोहोचले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. दिवसा मीरा रोडला ही स्पर्धा पाहिजे. संध्याकाळ जशी होईल महामुकाबला पाहायला मिळेल भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचचा देखील आज, त्यामुळे त्याची उत्कंठा. मोका तर आहे, परंतु कुठे आणि त्याची उत्कंठा आपल्याला असणार आहे. कारण अगदी लहानपणापासून आजपर्यंत, लहानपणी ज्यावेळेला आपण मॅचेस पाहायचो, बरेच लोक इंडिया पाकिस्तान मॅचवर कामाला देखील जायची नाही, परंतु आज रविवारच आहे. यावेळेला वळलेला बॉल होता, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि तोच प्रयत्न फसलाय. पहा, बॅट्समनच्या माइंडशी खेळले, हळुवार पद्धतीने बॉल टाकला, परंतु बॉल वळला होता, लेग ब्रेक होता, खूप लांबवरून त्याला घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे टायमिंग होऊ शकलं नाही आणि फटका फसलाय. और सबसे अच्छी बात है अपने फॉलो थ्रू में जाकर कैच लेना ये आसान नहीं होता। और बैक ऑफ द हैंड जो बॉल को लेग ब्रेक किया था, एक और बड़ा विकेट। जी आपने सही फरमाया, भारत पाकिस्तान के मुकाबले। और देखिए आईसीसी भी कितना स्मार्ट हो गया है, भारत पाकिस्तान को खिलाना है तो रविवार को खिलाओ, ताकि ज्यादा व्यूअरशिप, टीआरपी, एडवर्टाइज सब मिलेगा। और इसीलिए इसीलिए आईसीसी को भी मैं मुबारकबाद देना चाहूंगा कि भारत पाकिस्तान मुकाबला रविवार के दिन रखा है। अनिकेश येत आहेत. चला, म्हणजे 3 मॅच, कदाचित 3 मॅच देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु उबेद खान यांनी मात्र एक वेगळा फॉर्मॅट रबर बॉल क्रिकेटला दिलाय. ओ वा, यावेळेला पुन्हा हळुवार पद्धतीचा बॉल होता, बॅक ऑफ द हँड आणि त्याचबरोबरीने किती टर्न झाला पहा. काल आपण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी अजय सरोजला अशा प्रकारचे चेंडू टाकताना देखील पाहिले. अजय सरोज हमने देखा, सत्यम ने जिस तरह से लेग ब्रेक किया, बिपिन झाटकिया ने लेग ब्रेक गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। और अब इस ओवर में भी हमने देखा बहुत ही कामयाब लेग ब्रेक गेंदबाजी। और मैच इस वक्त 50-50 चल रहा है, इवन स्टीवंस जिसको अंग्रेजी में कहा जाता है। अभी भी तय करना मुश्किल है कौन सी टीम इस मैच को जीतेगी, लेकिन जहां विकेट गिरता है वहीं पर 1-2 चौके आ जाते हैं, जहां विकेट गिरता है वहां पर 2-3 डबल आ जाते हैं। मैच का प्रेशर दोनों तरफ से बराबर लगाया हुआ है दोनों टीमों ने, बॉस विक्टोरियंस और जेजे स्पोर्ट्स। 3 ओव्हर झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 32 धावा धावफलकावर आहेत. त्यामुळे अजूनही 3 ओव्हरमध्ये काय होणार ते पाहायचंय. सर्वांच्या नजरा जर पाहिलं तर मैदानात एका बाजूला अनिकेश गेले आहेत, वेदांतवर देखील नजरा असतील, कारण त्या डावाचे नायक राहिलेत आतापर्यंत. त्यांनी 2 षटकार खेळलेले आहेत. लगातारच्या 2 विकेट ज्यांनी घेतल्यात ते संतोष गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येत आहेत. चौथ्या षटकात यावेळेला समोरच्या दिशेने आसमानी टोला, हवाई सफर, सिक्सर. वेदांत की टाइमिंग की तारीफ करनी होगी। वेदांत ने ऑन साइड पे भी 6 लगाया, ऑफ साइड पे भी लगाया और बता दिया कि मैं केवल टाइमिंग के बलबूते पर अपने क्रिकेट को खेलना जानता हूं। और बेहतरीन टाइमिंग के जरिए शानदार 6। मुर्द्याचा खेळाडू आपला पाहायला मिळतोय. मोरवा म्हणा, मुर्दा म्हणा, राई म्हणा,
उत्तण अशा प्रकारची गावं अगदी समुद्र किनाऱ्यावर. या वेळेला बॉल फिरला, वळला, फलंदाजही फिरले, वळले, परंतु बॅट आणि बॉलचा काही संगम होऊ शकला नाही. अँगल बनवत बॉल वळला आणि तो मात्र निर्धाव जातोय. देखिए मुर्दा मोरवा राई उत्तन MMR मुर्दा मोरवा राई, ये हर गांव के पास अपना ग्राउंड है. क्रिकेट बहुत सुजलाम सुफलाम हुआ है और उत्तन में भी अभी बहुत सारे टूर्नामेंट्स हो रहे हैं जो अच्छी बात है मीरा भाईंदर के लिए. चंद्रकांत गोड़देव, नवघर, घोड़बंदर, ये कई जगह है. अभिनव विद्या मंदिर, दीज आर द ग्राउंड्स वेयर टूर्नामेंट हैपन. मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरच्या क्रिकेटचा विषय चर्चा आपण करत आहोत. मीरा भाईंदर मधील रबर बॉलच्या इतिहासातील माझ्या मते पहिलीच मोठी अशी स्पर्धा असेल ज्याचं पारितोषिक 2 लाख आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका त्यांनी या ठिकाणी खेळला. वा वेदांत वा, आणखीन एक जबरदस्त फटका. वेदांत आहेत ना. क्या जबरदस्त स्विच इट और ये घास वाला चौका, घास के ऊपर आग लगाने वाला. हमने देखा सुमित डोंगड़े ने जिस तरह से बैटिंग करते हुए घास में चौका लगाया था, लेकिन वो कवर ड्राइव था और ये तो स्विच इट था, उल्टा पुल्टा घास वाला चौका. 26 धावांवर बॅटिंग करतायत, 43 धावांवर धावफलक जातोय. जसं तुम्ही म्हटलात सर की दोन्ही टीम एकमेकांना कोणीच कमी नाहीये. एखादी मोठमोठे फटके येत आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर मोठमोठे फटके आल्यानंतर विकेटही घेत आहेत, काही चेंडू निर्धाव टाकतायत. गोलंदाजीसाठी संतोष आहेत, संतोष आणि त्याचबरोबर वेदांत दोघांनी खूप प्रभावित केलंय. 2 मोठे फटके आलेत, परंतु 2 चेंडू निर्धावही आलेत या षटकामध्ये, तेही तेवढंच महत्वाचं आहे. विचार करत असतील वेदांत कशा प्रकारचा चेंडू येईल संतोषांचा यानंतरचा. वा, पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला. लगातार 3 सिक्स राजाभाई यांच्याकडून जर 3 षटकार कोणताही फलंदाज लगावतायत तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. वा, वेदांत आहेत आणि वेदांतच्या जोडीला अनिकेश आहेत. 4थं षटक, 43 धावा धावफलकावर आहेत. नियंत्रण तेवढं सोपं नसतं. अशा प्रकारे चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला जी बोटं आहेत त्या चेंडूवरून थोडीशी हळूवार पद्धतीने फिरवावी लागतात आणि त्यामुळे ह्या बॉल देखील कमी वजनाचा असल्या कारणाने दिशा थोडीशी अचूकता पाहायला मिळत नाहीये. यावेळेला देखील चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. उसळता बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होतोय. अनिकेश आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 4थं संपलेलं आहे. बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त बॉस विक्टोरियंस. और देखिए एक चीज तो हमेशा, एक चीज मैं जरूर बताना चाहूंगा, जो लोग जॉब करते हैं, जो लोग जॉब करते हैं उनको एक ही बात समझाई जाती है, बॉस इज ऑलवेज राइट. और अगर बॉस गलत भी है तो रिफर टू स्टेटमेंट नंबर 1 दैट बॉस इज ऑलवेज राइट. तो बॉस विक्टोरियन मैच को बॉस की तरह खेल रहे हैं. जबरदस्त बॉसिंग चल रही है वेदांत पाटिल की. और ये जो स्कोर है 4 ओवर में 46, वेरी गुड. अब आखिरी 2 ओवर में चंद्रकांत जी, यहां से अगर 24 भी बनते हैं तो 70 का मैजिक नंबर आ जाएगा. नक्कीच 70 ते 80च्या दरम्यानचा स्कोर या स्पर्धेमध्ये की फॅक्टर राहिला आहे. काल रात्री देखील आपण ज्याची चर्चा करत होतो आणि तिथपर्यंत पोहोचले आणि मॅच देखील तशीच पाहायला मिळाली. मॅचेस चुरशीच्या होत आहेत आणि कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये एक गोष्ट असते, पुरेपूर संधी असते. जरी तुम्ही मॅचच्या बाहेर गेलात तर मॅचमध्ये पुन्हा येऊ शकता. आदित्य शेट्टी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रतितेश खेळाडू आहेत, व्यावसायिक संघांचं देखील प्रतिनिधित्व केलंय. नवघर गावासाठी देखील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतोय. मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व करतायत आणि आता जसे धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात तसेच नवखुरा त्याच्या गोलंदाजीसाठी देखील ओळखले जात आहेत. परंतु लक्ष हेच असणार आहे वेदांत, कारण वेदांत आतापर्यंत
3 षटकार एका चौकाराच्या मदतीने क्रिकेट खेळतायत. 27 धावांवर बॅटिंग करतायत आदित्य शेट्टी. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉलला समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. स्किट झाले, पडले, 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय अतिशय चपळतेने. तिसरी धाव. हे पावसाळी क्रिकेटमध्ये होऊ शकतं, म्हणजे कुणाकडे होऊ शकतं, कारण पावसाळी क्रिकेटमधनं मध्ये स्किट होणं स्वाभाविक है. नहीं मजा है. देखिए एंट्री फी अगर आप भरते हैं, आप क्रिकेट का भी मजा लेते हैं और एसएल वर्ल्ड का भी मजा लेते हैं. एसएल वर्ल्ड में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं, स्लाइड होते हुए वहां पर अच्छी कोशिश थी. लेकिन देखिए दोनों बैटर को भी अच्छी तरह पता था कि जैसे ही संतोष स्लाइड हुए, तीसरे का मौका है, मौका उन्होंने वहां पर एनकैश कर दिया और 2 को 3 में तब्दील किया. आदित्य अनिकेश यांच्यासाठी वा फटका जबरदस्त होता. ताकद होती, पॉवर होती आणि बॉल खूप लांबवर गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणि आता हा फटका आलाय अनिकेश. अनिकेश देखील आता त्यांची साथ देत आहेत. नहीं बहुत अच्छा. मिडिल ऑर्डर में इस तरह देखिए वेदांत को सपोर्ट मिलना बहुत जरूरी था और बिल्कुल वहां तड़का मार के वो शॉट को अंजाम दिया गया है. एक बार फिर से दबाव जो है अब आता हुआ जेजे स्पोर्ट्स के ऊपर. 55 धावा, 55. अनिकेश देखील योग्य वेळी आता आपला गिअर चेंज केला त्यांनी देखील. व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, 2 ने पुढे जाते. 57 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल. काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, जोडी फोडावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील. अन्यथा ज्या पद्धतीने सर तुम्ही म्हटलं 80च्या दिशेने वाटचाल देखील होऊ शकते टीम बॉस विक्टोरियन्स टीमची. दुसऱ्या बाजूला जेजे स्पोर्ट्स आहे. आदित्य यावेळेला टप्प्याचा बॉल होता, पाहिलं, ओळखलं आणि वेदांत जबरदस्त फटका खेळतायत सीमारेषा पार. षटकार. वी फॉर वेदांत, वी फॉर विक्ट्री, वी फॉर बॉस विक्टोरियंस. क्लोज टू द बॉडी, बहुत ही बढ़िया अंदाज में आई लाइन के ठीक नीचे, आंखों के नीचे आती हुई गेंद और वजन ट्रांसफर करते हुए काउ कॉर्नर के बाहर फेंक दिया. 6 रनों के लिए लाजवाब बल्लेबाजी. और ये ओवर में बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए दोनों बॉस विक्टोरियन के बैटर्स. 63 धावा धावफलकावर होत आहेत. मुनाफ थोडस मार्गदर्शन देखील करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा ग्राफ आपल्याला थोडासा कमी करायचा आहे, अन्यथा असाच जर पद्धतीने फटके येत राहिले. आणि एका बाजूला वेदांत खूप चांगली कामगिरी करतात, वेदांत पाटील मुर्दाचे, आणि 36 धावांवर बॅटिंग करतायत. आणखी एक अर्धशतक होईल का याची उत्कंठा आम्हाला या ठिकाणी लागली आहे. कारण किरण पवार, त्याचबरोबर जर पाहिलं तर निखिल जाधव, काल योगेश पवार यांच्याकडून अर्धशतक पाहायला मिळाली. अशी यावेळेला फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने दिशा दिली आणि 4 धावा वसूल केल्या. वेदांत वा, वेदांत वा. लैचिंग ऑन टू द शॉट, जिस तरह का बहुत ही आंखों में ठंडक पहुंचाने वाला वो फुल टॉस बॉल पर लगाया गया चौका था. नाइस एक्सटेंशन ऑफ आर्म्स, गुड बॉडी बैलेंस एंड फैंटास्टिक जजमेंट. वेदांत अकेला इस तरह से लड़ रहा है. अब वेदांत सरदर्द बन चुका है यहां पर जेजे स्पोर्ट्स के लिए. 1 मैन शो. 15 बॉल मध्ये 40 धावांवर बॅटिंग करतायत. या बॉलवर 6 जर मारला तर राजाभाई यांच्याकडून 500 रुपयाचं विशेष पारितोषिक असेल. पहा, प्रत्येक बॉलसाठी पारितोषिक आता येऊ लागलीत. परंतु आदित्य शेट्टी यांनी आणखी त्वेषाने हा चेंडू टाकला आणि हा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. आणि आदित्य अतिशय सुंदर क्रीडांगण पाहायला मिळतंय. हिरवळ चारी बाजूला पाहायला मिळते.
आणि त्यामध्ये सिमेंटची खेळपट्टी आणि त्यावर सुरू असणारं रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. पंचमुन्ना पठाण सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत. वाईट बॉल आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 68 धावांवर 5वी ओव्हर सुरू आहे. एका विशालकाय मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. टीम बॉस विक्टोरियन्स या टीमची सुपर प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. चौथा आणि शेवटचा दिवस या सुपर प्रीमियर लीगचा. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर थोडासा वेगात चेंडू जरूर झाला होता. बॉल मात्र पाठीमागे जाईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, ते म्हणजे 69 धावांवर आणि षटकं संपलेली आहेत, ती 5 षटकं संपलेली आहेत सर. कहा हम 6 ओवर में 70 की बात कर रहे थे, 5 ओवर में 69 बन गए। आदित्य शेट्टी का ये जो ओवर था ये रनों से भरपूर था, प्रचुर मात्रा में रन बनाए गए और वेदांत अभी भी वहां पर रुका हुआ है। वेदांत की भी तारीफ करनी होगी, बहुत कम बल्लेबाज है इस टूर्नामेंट में जिन्होंने 6 के 6 ओवर बैटिंग की है और उसमें का एक मतलब वेदांत 41 रन पर खेल रहे हैं और आज ये अर्धशतक हो सकता है क्योंकि अभी 6 गेंदें बाकी है। आखिरी ओवर कौन करेगा ये भी एक सवाल रहेगा। 69 इज द स्कोर एट द एंड ऑफ 5 ओव्हर्स, 4 विकेट गिरी है। ती चर्चा मात्र सुरू असणार आहे, कुणाच्या हातात षटक सोपवलं जाईल आणि कमीत कमी धावसंख्या कोणता गोलंदाज देईल. कारण सुरुवातीला विकेट आल्या, परंतु तदनंतर या दोघांची आता पार्टनरशिप, परंतु त्यातल्या त्यात जास्त काळ ही मॅचची सूत्र, डावाची सूत्र आपल्या हातात कशी राहतील याची काळजी वेदांत पाटील यांनी घेतली आणि या शेवटच्या षटकात कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचंय. मेरा भाईंदर गटात जर पाहिलं तर प्रत्येक संघाला किट देखील दिलं जात आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून. वेदांत पाटील पण चंद्रकांतजी मानलं पाहिजे, वेदांत पाटील पण आपला बॅटनी फलंदाजी करत असताना गाणं म्हणतायत, दे दे धाव रे धाव रे धाव रे दे 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 धाव दे, और अभी बना रहा है 41 पे खेल रहा है। 41 धावा वर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या जर पाहिलं तर 69 वर झालेली आहे. आता 80 पार होणार का संघाचे आणि अर्धशतक वेदांत पाटीलचं होणार का, तर याचीच उत्कंठा जरूर लागली आहे. परंतु आता गोलंदाजीसाठी जश पाटील, पाटील विरुद्ध पाटील, राईगावचे, अशा बऱ्याच लढती आपण पाहिल्या. पवार विरुद्ध पवार, शेख विरुद्ध शेख, खान विरुद्ध खान, जाधव विरुद्ध जाधव, आता पाटील विरुद्ध पाटील. राईचे राई वर्सेस मुर्दा अशी मॅच या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते. राईचा जेम्स बॉन्ड राई. मुर्द्याचा फलंदाज जरूर आहे. या अगोदर एकमेकांच्या विरोधात ते आलेले देखील आहेत, परंतु आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. वेदांत यांना रोखायचं आहे, हीच रणनीती बनवली आहे मात्र या ठिकाणी जे स्पोर्ट्सने, परंतु त्यांना प्रयत्न करावे लागतील दोघांनाही. पहिलाच बॉल, त्याला पाठवलं लांब लांब लांब, खूप लांब. षटकार, वाह वेदांत. वेदांत ने मैच को डोमिनेट किया, पहले बॉल से अब तक 47 पे पहुंचे वेदांत और मेरे ख्याल से एक बेहतरीन हाफ सेंचुरी कही जाएगी जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं। जेजे स्पोर्ट्स को कोई मौका नहीं दिया है मैच को अपने ऊपर हावी होने देने का, पूरा डोमिनेट किया है और वाकई में अब ये मैच जो है डेंजर जोन की तरफ और डेंजर स्कोर की तरफ जा रहा है। नक्कीच रॉयल स्टनर टीम मध्ये देखील ज्यावेळेला व्यावसायिक टीम मुन्ना बनवतात त्यामध्ये देखील वेदांत पाटील यांचा नंबर लागतो आणि आज मी रॉयल स्टनर मध्ये का खेळतो ते दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. चला त्वरा करा, घाई करा. पहिल्याच बॉलवर जस यांच्या षटकार मारलेला आहे. धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते 75 धावा. 5 बॉल अजूनही बाकी आहे. वेदांत कुठपर्यंत जातील. 47 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत वेदांत पाटील. आज मात्र संपूर्ण मोरधा गावाचं लक्ष या ठिकाणी नक्कीच लगावले असणार. गावचा हिरो बॅटिंग करतोय, का नसणार. चला त्वरा करायची आहे. जश सावरावं लागेल, काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील. जस पाटील
यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक धाव तिकडे घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. बघता बघता वेदांत पाटील पोहोचलेत 49 धावांवर. देखिए अब बिल्कुल वेदांत के बैट के नीचे जो बैट्समैन फॉर्म में है उसको आप खाना परोसेंगे तो वो खाते ही रहेगा. घेरे 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 वेदांत, क्रिकेट मध्ये सौदा नाही. वेदांत ले रहा है. क्या बात आहे हरीश सर. हरीश सर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अगदी वेदांत पाटील. एज घेतली गेली, बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळेल आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज अर्धशतकापासून अजूनही दूर आहेत. ते होईल का हाच नक्कीच आहे. देखिए सबसे बड़ी बात है चंद्रकांत, देखिए हाफ सेंचुरी उनके लिए इस वक्त एक गोल नहीं है. उनके लिए गोल है कि पहला मैच जीत जाएं ताकि हमको तीसरा मैच जो है इसके बाद वाला जो मैच है वो खेलने का मौका मिले और उसको जीत के हम सीधा क्वार्टर फाइनल में क्वालिफाई हो जाए. सो कभी कभी ऐसा कहा जाता है कि अंग्रेजी में एक मुहावरा है, ऑर्गेनाइजेशन गोल्स आर मोर इंपॉर्टेंट देन इंडिविजुअल गोल्स. टीम का जो लक्ष्य है वो खुद के लक्ष्य से ज्यादा मायने रखता है और वेदांत ने बिल्कुल ऐसी एक खुददार पारी खेली है. उन्हें ज्यादा खुशी तब होगी कि जब टीम भी जीते और उसके साथ उनका अर्धशतक भी पूरा हो. नक्कीच. आणि 77 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. एस्टल एस्टल उत्तनचे एस्टल येत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. जश हो हो आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाले आणि आणखीन एक विकेट येते धावाच्या रूपामध्ये. जस्ट कमबॅक करतायत. देखिए भले ही दोनों विकेटें रनआउट के रूप में गिरी हो, विकेट का गिरना बहुत जरूरी है, लेकिन अब वेदांत स्ट्राइक पे आए क्योंकि वेदांत ने सोचा कि जो गेंदें बची है उसमें मुझे टीम के लिए और कुछ रन बनाने चाहिए. और इस पूरे टूर्नामेंट में चंद्रकांत, आपने, मनीष ने, हम सब ने देखा कि केवल 2 ही बार ऐसा हुआ है जब 80 के ऊपर स्कोर चेज हुआ है. एक बार 81 और एक बार 89. तो मेरे ख्याल से 80 का जो स्कोर है शुड बी अ गुड स्कोर और वेदांत स्ट्राइक पे आए हैं तो 80 का स्कोर अब संभव नजर आ रहा है. परंतु मागील 2 बॉलवर रन येऊ दिलेले नाहीये. 2 बॉल अजूनही बाकी असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 77 आहे. 49 वर बॅटिंग करतायत ते मात्र फलंदाज वेदांत पाटील. सुपर प्रीमियर लीग मध्ये मीरा भाईंदरचे पहिले खेळाडू अर्धशतक करणारे ठरतील का, याचं उत्तर अजूनही बाकी आहे. किती धावांचं टार्गेट राहील तेही कळेल आपल्याला. सुपर प्रीमियर लीग ची सुपर संडे आज आहे आणि शेवटच्या दिवशी देखील तेवढंच दर्जेदार क्रिकेट आपला पाहायला म्हणजे. थोडंसं वेळ जास्त घेत आहे, सहकार्य करा. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला या डावाला. आपण सहकार्य करायचं आयोजकांच्या सूचना आहेत. यावेळेला फटका आसमानी टोला लगावला जातोय. पाहूया किती लांबवर जाईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मीरा भाईंदरचा पहिला असा खेळाडू ज्याने या सुपर प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक केलंय. नाव आहे वेदांत पाटील, गाव आहे मुर्दा. देखिए 10 में से 9 बैट्समैन सिंगल लेकर अपना 50वां या 100वां रन इंटरनेशनल क्रिकेट में भी करते हैं, लेकिन वेदांत पाटिल वीरेंद्र सहवाग से जरूर प्रभावित हुए हैं. 6 मार के 49 से सीधा 55. वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या करणाराचा मान देखील वेदांत पाटील यांच्यावर जातोय. 55. किरण पवार होते 52 आणि योगेश पवार देखील. हो यावेळेला चांगला बॉल पेश केला. टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल बनवत कट झाला, आतमध्ये आला आणि 6 षटकांचा खेळ मात्र संपतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 83 धावा झाल्या. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला जर पाहिलं तर बॉस विक्टोरियन्स, दुसऱ्या बाजूला जे जे स्पोर्ट. 83 धावा केल्यानंतर 84 धावांचा पाठलाग केला जाईल का, ते फलंदाज आहेत आदित्य शेट्टी, अक्षय सोनी. कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचंय, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे. परंतु या डावामध्ये 22 चेंडू ज्याने खेळले, 22 चेंडू खेळत असताना 2 चौकार मारत असताना 6 षटकार मारत असताना
55 धावांची एक अप्रतिम खेळी, आयुष्यभर लक्षात राहील अशी खेळी मात्र या ठिकाणी मुर्दागावच्या वेदांत पाटील केली आहे. एकदा जोरदार टाळ्या वेदांत यांच्यासाठी झाल्याच पाहिजेत. या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू वेदांत पाटील आहेत. पहिला डाव तर झालाय आणि जशी दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. 70-70 स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धेचा आनंद आपण नक्कीच घेत आहात. सुपर प्रीमियर लीग दुसऱ्या डावाकडे जशी जाईल, मुख्य समालोचक म्हणून हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया आमचे मार्गदर्शक, आणि तमाम समालोचकांचं देखील बरंच काही शिकत असतात असे आमचे हरीश पंड्या सर. शुक्रिया चंद्रकांत शेटे, आप सभी का हार्दिक स्वागत है. टेक्नो कंसल्टेंट्स जनाब अरशद काजी प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड. आज के दिन का दूसरा मुकाबला इस वक्त चल रहा है, जिसमें जेजे स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था. पहले बल्लेबाजी की वहां पर बॉस विक्टोरियंस ने, और बॉस विक्टोरियंस ने जो स्कोर खड़ा किया है वो है कुल मिलाकर 84 का टारगेट है. 84 रन चाहिए. संतोष अपने प्लेयर्स के साथ बाहर आ रहे हैं. बहुत ही खूबसूरत टी शर्ट 70-70 स्पोर्ट्स द्वारा ये टीमों को दिए गए हैं. हम बहुत बहुत आभारी हैं हमारे टेक्नो कंसल्टेंट्स के अरशद काजी साहब के, 70-70 स्पोर्ट्स, तारिफ सैयद और विपुल पंडुलकर, जिन्होंने टी शर्ट्स स्पॉन्सर किए. लाइव टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स, मल्लार स्पोर्ट्स हितेश पाटिल जिन्होंने रबर बॉल स्पॉन्सर किए हैं. आदि स्पोर्ट्स जोगेश्वरी गुफरान भाई, बेस्ट बैटर के लिए क्रिकेट बैट उन्होंने स्पॉन्सर की है. मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए क्रिकेट बैट है ए स्पोर्ट्स कुडुस जफर भाई, इनके भी हम आभारी है. मुन्ना स्पोर्ट्स, इनका शुक्रिया. जैन फिल्म्स मोहसिन शेख साहब, मैन ऑफ द मैच के लिए जिन्होंने ट्रॉफी स्पॉन्सर की है. पहली पारी में जलवा था वहां पर वेदांत पाटिल का. मुर्दा मोरवा राई के आज कई प्लेयर्स आप देखेंगे. मीरा रोड ईस्ट के भी कई प्लेयर्स आप देखेंगे. अशरफ भाई की लहराती हुई जुल्फों के साथ देखिए नन्ही मुन्नी बच्ची भी, उसकी भी जुल्फे लहरा रही है. यस, आइए अब दो ओपनिंग बैटर्स अक्षय सोनी है मेरे ख्याल से, और उनके साथ अब वेदांत पाटिल का भी आगमन हुआ है फील्डिंग के लिए. मुन्ना पठान और महेंद्र पाटिल ये दो अंपायर्स हैं. मीरा भाईंदर के रिसोर्सेस की अगर मैं बात करूं, बहुत ही लाजवाब. मतलब आज मुझे याद है चंद्रकांत जी, वाशी में हम लोग कमेंट्री कर रहे थे. बबन शेठ रजनी, वो टूर्नामेंट जिस तरह से डोमिनेट किया ओम ब्रह्मदेव गोड़देव ने, पूरी दुनिया को पता चला कि मीरा भाईंदर का क्रिकेट क्या है. एक यूनिट, एकता, अखंडता, ऐसा जबरदस्त परफॉर्मेंस था ओम ब्रह्मदेव गोड़देव का. और उन्होंने कई साल क्रिकेट को डोमिनेट भी किया. और फिर अगर आप देखें तो मीरा भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, नायगांव, ये एरिया में भी क्रिकेट इतना आगे बढ़ा कि आज कम से कम मुझे लगता है 50 ऐसे बड़े लेजेंड प्लेयर्स हैं जिसको हम याद कर सकते हैं. ऐसा मीरा भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा और पालघर जिला. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पर वेदांत, जिन्होंने 55 रन नाबाद बनाए, 22 गेंदों का सामना किया, 6 सिक्स लगाए, 2 चौके लगाए. और सबसे बड़ी बात है टीम के लिए बल्लेबाजी का वो बादशाह रहा. लेकिन दूसरी पारी अभी खत्म नहीं हुई. दूसरी पारी का आगाज दो ओपनिंग बैटर है अक्षय सोनी है,
गणेश और अक्षय। इस टूर्नामेंट का पहला इनाम 2 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी। सेमीफाइनल में पहुंचने वाली और जीतने 9 वाली टीमों के लिए 25-25 हजार रुपए की इनामी राशि। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, मैन ऑफ द टूर्नामेंट। Evian Mendoza, yes. Evian Mendoza. सामने अक्षय सोनी। अक्षय सोनी 84 रन चाहिए। 36 गेंदे 84 रन, 36 चेंडू 84 धावा। 36 balls 84 runs to win. आइए खेल की शुरुआत। और ईवीएन मेंडोजा, पहली गेंद अक्षय ने इस बार बल्ले को स्वाइप किया। रन नहीं लेना चाहते थे वहां पर, पूरी तरह से श्योर थे क्योंकि नेवर रन ऑन अ मिसफील्ड। अगर हम मिसफील्ड पर दौड़े तो आउट का खतरा है। अक्षय ने बोला कोई बात नहीं, 35 गेंदों में 84 बना लेंगे। 35 balls 84 runs to win. इस बार उठा दिया और पहला 6 अक्षय सोनी। 6 रन से शुरुआत करते हुए स्कोरिंग की। और ये 6 के बारे में क्या कहेंगे चंद्रकांत? सर चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते। सुरुवातीला जर अशा प्रकारचा फटकाला कॉन्फिडन्स मिळेल, अक्षय सोनी यांच्याकडे ती क्षमता आहे। ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील मागील हंगामात चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला होता। टर्फ क्रिकेट देखील चांगलं खेळतात आणि एक आत्मविश्वास देणारा अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये जो षटकार आलाय ना, तर या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता आम्हीही ठेवतो हे दाखवणारा फटका। 6 रन से शुरुआत। राउंड द विकेट आते हुए अक्षय के लिए गेंद को काटा था, लेग कटर बॉल। विकेट कीपर के हाथ में जाती हुई गेंद, डॉट बॉल। स्कोर 6। इस बार पुल कर दिया है, इसको कहते हैं शॉट, हॉट शॉट। अक्षय सोनी अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी। एक जगह जब जमा हो तीनों, अक्षय गणेश, यानी कि आदित्य, गणेश और अक्षय सोनी। आणि सोनेरी कामगिरी करावी लागेल, सोनेरी पारी खेळावी लागेल जर मॅच जिंकून द्यायचा असेल तर अक्षय सोनी यांना। जीतू पैकर्स हमारे जितेंद्र जनार्दन पाटिल, इनकी भी आज याद आती है। राहुल 11 के लिए कई साल खेले। साई वीआर क्रिकेट क्लब विशेष कार्यकारी अधिकारी है। अक्षय इस बार खेलते हुए इन फ्रंट ऑफ द स्क्वायर 1 रन को पूरा किया। ये बहुत लाजमी है, 2 बड़े शॉट खेलने के बाद 1 रन लेकर स्ट्राइक को घुमाया और गणेश को अब मौका दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचा है। 84 रन बनाने हैं, 84 रन। अगले मैच में 2 विजेता टीमों को आप देखेंगे। इस मैच की विजेता टीम का मुकाबला रहेगा रॉयल स्टनर्स मीरा रोड के साथ में, और इस मैच को हारने वाली टीम जो है वो एसटीएम बॉयज के साथ खेलेगी चौथे मैच में। आज 9 मैचेस होने हैं। इंटर मीरा रोड भाईंदर के 6, 2 सेमीफाइनल और 1 फाइनल। सेमीफाइनल 40 प्लस में पहुंची हुई ऋषि 11 काटे डोंबिवली
और आज के इंटर मीरा रोड हाफ की विजेता टीम के बीच में होगा, और एक सेमीफाइनल होगा ट्राइडेंट न्यू मुंबई और कांधारी किंग्स बैंड्रा के बीच। इस बार पैरों के ऊपर आक्रमण रखा था, बॉल दायरे के बाहर थी और वाइड बॉल अंपायर महेंद्र पाटिल द्वारा। इस बार खेलने का प्रयास सफल होकर देखिए, बॉल इतना अंदर की तरफ कटी जिसको लेदर बॉल क्रिकेट में निप बैकर कहा जाता है, और राउंड द विकेट बॉलिंग पर भी एलबीडब्ल्यू दिया जा सकता है वहां पर। और आउट होकर वापस लौटेंगे गणेश, और अक्षय सोनी के साथ जुड़ेंगे अब नए बैटर। म्हणजे तेच पहिल्या डावात पाहायला मिळालं होतं. म्हणजे जर कुठे रन येतात त्यावेळेला विकेट येत होती, म्हणजे थोडासा लगाम घातला जात होता. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अक्षय सोनी काहीच आकर्षक फटके खेळले, परंतु त्याच वेळेला हा जो विकेट घेतलाय तो महत्वपूर्ण असणार आहे या ठिकाणी बॉस विक्टोरियनला, कारण ते देखील मॅच मध्ये येत आहेत. एक छोटी सी टीम मीटिंग जब तक नया बैटर मैदान में उतर रहा है। पहला विकेट प्रशांत किणी नए बैटर है, आउट हो गए लेफ्टी बैटर गणेश 0 पर। पहले ओवर के बाद स्कोर है 14, और बिल्कुल यही रन रेट से उनको रन बनाने हैं। पहले ओवर में 14। हमारे कैमरामैन हेल्प ही रहे। एक जमाना था जब हेवन में अमृत मिलता था, कैसे नाम आ गए हेल। देखिए, आप अगर किसी पे गुस्सा है तो हिंदी में आप ये नहीं कह सकते तू नरक में जाएगा, लेकिन अंग्रेजी में आप कह सकते हैं गो टू हेल। इंग्लिश इज अ फनी लैंग्वेज। बैरो बिकम्स बैरो बिकॉज देयर माइंड्स आर नैरो। बाकी वो TO2 और DO2 वाला मैं बोलना नहीं चाहूंगा, वो सबको पता है। अब आ चुके हैं गॉडसन कीका। मतलब जैसे ब्राजील के फुटबॉलर के नाम होते थे ना, काका, नेमार, ऐसे हमारे पास कीका है। पहली गेंद इस बार बेहतर बॉल थी, देखिए बिल्कुल स्टंप पर आक्रमण रखा है कीका ने। स्टंप टू स्टंप गेंदबाजी हमेशा अच्छी कही गई है। टेस्ट क्रिकेट, वनडे क्रिकेट, T20, T10, T6, सिक्सर साइड, रबर बॉल, टेनिस बॉल, हर प्रकार के क्रिकेट में इफ यू बॉल ऑन स्टंप्स, आप बल्लेबाज के फुटवर्क को चेक करते हैं। ये अच्छी गेंदबाजी से शुरुआत। ओ क्या घुमाया गेंद को गॉडसन कीका। गॉडसन की गॉडसन कीका की ये गेंद इस तरह घूमी, मतलब जिस तरह बैंडिट लाइक बैकम में बैकम जिस तरह अपने फुटबॉल को किक लगाकर घुमाता था। गॉडसन पहली बॉल पर आउट हुए थे, लेकिन बॉलिंग में बहुत प्रभावशाली शुरुआत। इस बार बहुत ज्यादा खराब गेंद थी और अंपायर उसे वाइड बॉल देंगे। जेपी इंफ्रा के मेजेनाइन फ्लोर तक मुझे लगता है बॉल गई थी इस बार, और स्कोर आगे बढ़ता हुआ 15। आपस में खींचातानी चलती है इस मैच को जीतने के लिए। और वेल लेफ्ट कर दिया। देखिए, कल वेल लेफ्ट के ऊपर भी हमारे अंपायर कंसिस्टेंट थे। प्यासे को कुएं के पास जाना होगा, कुआं प्यासे के पास नहीं आएगा। शॉर्ट ऑफर नहीं किया, उसका नुकसान बल्लेबाज ने उठाया। अक्षय सोनी। सोनी ने इस बार वसूल कर लिया। 24 कैरेट सोने की तरह खरा खरा सोनी सिक्सर। स्कोर हो गया 21। फेस्टिवल सीजन आ रहा है तो तमाम सोनी डिमांड में है। त्रिभुवनदास भीमजी हो, पूना गाड़गीड़ हो, नाजाभाई ज्वेलर्स हो, या अक्षय सोनी हो।
19 रन पर खेलते हुए अक्षय सोनी। इस बार बॉल हवा में तैर कर आई, बहुत ही बढ़िया स्विंग था गॉडसन कीका का, बिल्कुल समझने नहीं दिया अक्षय सोनी को कि उसको खेला जाए या छोड़ दिया जाए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पर पहुंचा। 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। रिफर किया गया बीमर के लिए और थर्ड अंपायर जय पवार। It's a legal ball. It is not a beamer. Godson Kika. गॉडसन की गेंद पर भले ही 6 लगाओ, लेकिन गॉडसन ने गेंदों को बहुत अच्छा घुमाया है। ऑलराउंडर खिलाड़ी है और नया बैटर है प्रशांत कीनी। कीनी के लिए जड़ में गेंद की थी गॉडसन की का। एक बेहतरीन ओवर अंजाम करते हुए 2 ओवर के बाद स्कोर है 22 रन। इस ओवर में भले 11 रन आए हो, लेकिन बॉलिंग बहुत अच्छी की है गॉडसन। सॉरी 8 ही रन आए इस ओवर में। 22। देखिए चंद्रकांत जी, गॉडसन कीका की वो जो बॉल हवा में तैर कर आई, मुझे ऐसा लग रहा है भूल जाओ इना मीना डीका, याद रखो गॉडसन कीका। खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांनी जरी एक षटकार आला असेल, पहा त्याचा एक लेग कटर खूप प्रभावित करणारा होता. एक बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा होता इन स्विंग, आणि त्यानंतर एक बॉल जो हवेत आला तो तर खूप प्रभावित, म्हणजे त्याला कोणता स्विंग म्हणावं कळेना. तर तो असा हवेतच इकडे तिकडे हेलकावे घात मात्र तिथपर्यंत पोहोचला. आणि त्याच बरोबरीने आता पुन्हा एक ब्लॉकमध्ये बॉल टाकला, म्हणजे त्यांनी प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने. आणि या सध्याच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुमच्याकडे वेगळे पण पाहिजे, आणि गोलंदाजांसाठी अलीकडच्या कालावधी मी T20च्या जमान्यात जर सुखरूप राहायचं असेल तर तुमच्याकडे वैविध्यता पाहिजे, ती गॉडसनने दाखवली. बहुत अच्छी समीक्षा आपने की यहाँ पर। गॉडसन की गेंदबाजी की विविधता बहुत जरूरी है। वैरायटी गिव्स यू द नेम। और अब नया ओवर करेंगे इवियन मेंडोसा। 2 ओवर में 22 रन बने हैं, 84 रन बनाने हैं, जिसमें 22 बन गए, यानी कि 62 रन और चाहिए बचे हुए 4 ओवर्स में। साढ़े 15 रन के औसत से बैटिंग करनी होगी दोनों बैटर्स को। फुलर लेंथ की बॉल बल्ले की जड़ से लगी और पीछे गई। बिना कोई रन के जब गेंद खत्म होती है, उसका दबाव अपने आप बल्लेबाज पर बढ़ जाता है। अब 23 गेंदें बची है और रन चाहिए 62। इस बार पुल कर दिया। अब ये तो रबर स्टैंप लगा दिया सोनी ने। 999 के टच वाला सोना सोनी के बल्ले से निकलता हुआ गगनचुंबी छक्का, और स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन। जंग जारी है, नेवर गिव अप। जॉन सीना भी वही बोलता है, नेवर गिव अप, कीप फाइटिंग। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 28 पर पहुंचा। इस बार ग्राउंड शॉट है, बॉल वहीं पर पानी के तालाब में रुकती हुई। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 फॉर 1। पहला विकेट 14 पर गिरा था, उसके बाद ये 15 रनों की भागीदारी देखने मिल रही है। देखिए वेदांत ने जो छोर संभाल कर 6 ओवर बैटिंग की, ऐसी बैटिंग अक्षय सोनी से अपेक्षित है। नरम गरम क्रिकेट जिसको कहा जाता है। बॉल अच्छी आई तो थोड़ा नरम रहो, और गेंद कमजोर आई तो गरम बनो।
नक्कीच जशी आपण परवा आकाश तारेकर यांना खेळताना पाहिलं, काल निशांत शिवलकर यांना एक भूमिका निभावताना पाहिलं विकेट गेल्यानंतर, ते वेदांतने केलं आणि तेच आता अक्षय यांना देखील करावे लागेल. बड़ा हिट लगाने का प्रयास, प्रशांत कीनी को शांत कर दिया वहां पर. अच्छा टप्पा था गेंद का. कल हमने परेश वलांत्रा, इनकी जरूर मैं याद निकालना चाहूंगा. बिल्कुल सीधी सटीक गेंदें, कोई मूवमेंट नहीं, लेकिन सीधी गेंदों पर भी उन्होंने कामयाबी हासिल की. संजय ने कल प्रभावित किया, सोमनाथ ने प्रभावित किया. इस बार 1 रन विकेटों के पीछे. दूसरे का मौका है, स्ट्राइक आएगा. ओ वहां पर स्लाइड होते हुए बच गए, बहुत बुरी तरह से गिरे थे. लेकिन अपने आप को पूरी तरह से झोंक दिया था वो फील्डर ने, पूरा पीठ के बल गिरे. बोरीवली, मलाड, भाईंदर ये स्टेशनों पर अक्सर दिन में एक ऐसी घटना आप देखते ही है, जब चलती हुई ट्रेन से उतरते समय. लेकिन आशा करते हैं कि उनकी तबीयत अच्छी रहे. इट वॉज वेरी डेंजरस. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 नाउ फॉर 1. ओह व्हाट अ शॉट, और क्या कैच लिया गया. अब इसको कहते हैं अफलातून क्रिकेट. जितनी अच्छी गेंद उतना अच्छा शॉट, उतना अच्छा कैच. अनिकेश ने उस कैच को लिया अपने दाईं ओर जाते हुए. क्या मोशन में. कुछ दिन पहले हमने अशरफ खान को वहां पर 6 रोकते हुए देखा था. कल अलंकार तरे को हमने देखा. हमने प्रमेय पटेल को यहां पर जंप करते हुए 6 बचाते हुए देखा. और समाधान को हमने देखा इस तरह का कैच लेते हुए नीचे जमीन से 2-4 सेंटीमीटर ऊपर. व्हाट अ कैच बाय अनिकेश. और आउट हो गए सोनी. कहानी अधूरी छोड़कर आए हैं सोनी और उनकी जगह लेने जा रहे हैं आदित्य शेट्टी. 27 रनों की पारी, 14 गेंदों का सामना किया. 4 उन्होंने 6 लगाए. उनका रुकना जरूरी था, बट कैच ही कुछ ऐसा था कि आप कुछ कर नहीं पाएंगे. उत्तन के खिलाड़ी वाकई में, उत्तन बॉयज, चौक बॉयज, ये कई बड़ी टीमें हैं वहां की. और ईवीएन ने बहुत अच्छी गेंदबाजी वहां पर की. ओवर मेरे ख्याल से 3 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो इस वक्त 32 रन बने हैं. और 52 रन और चाहिए 18 गेंदों में. बॉल आपको दिए गए मेरे ख्याल से वहां पर अंपायर्स को. 2 बॉल दिए थे, वो खत्म हो गए, तो बॉल देने पड़ेंगे. देखिए बॉल की सप्लाई की चिंता नहीं है, मल्हार स्पोर्ट्स आपके साथ है. हितेश पाटिल, ये तो अच्छी बात है, हमारे बॉल बॉयज बॉल लेकर आते हैं. नहीं तो टूर्नामेंट खत्म होने के बाद अगर पूरा दिन आप इस मैदान का चक्कर मारे, 2-4 डजन तो आपको भी मिल ही जाएंगे. प्रशांत किनी और आदित्य शेट्टी के ऊपर दबाव है. 18 बॉल 52, नॉट इजी. 18-40, 18-35 मैं समझता हूं. 18-52 कंफर्ट जोन से बाहर निकलकर क्रिकेट खेलना होगा अब जेजे स्पोर्ट्स को. इस बार बढ़िया शॉट, क्लियर कर जाएगा. मैकमिलन गोविंद के ऊपर से चला गया ये गगनचुंबी छक्का. प्रशांत कीनी दुबला पतला शरीर है, लेकिन अमूल बॉडी वार्मर की तरह है. पतला है पर गर्म है. बॉल फुट गया तो अपना रूल ये है कि बॉल अगर फूटता है तो जो है वो दिया जाएगा. 6 तो 6, 4 तो 4, 1 तो 1, 2 तो 2, वाइड तो वाइड, बाकी जो भी एटसेट्रा. चंद्रकांत, मुझे ऐसा लगता है कि प्रशांत किनी इतने पतले शरीर में बॉल को फाड़ कर रख दिया. शेट्टी क्या करेगा.
पंतनगर के रेनी टूर्नामेंट में लाइमलाइट में आ गए थे आदित्य शेट्टी, जब बहुत ही जबरदस्त बैटिंग उन्होंने की थी। इस बार बल्ले का मोटा सिरा, कैच आउट का खतरा और कैच आउट हो गए प्रशांत कीनी और विकेट गिरता हुआ तीसरा। सिक्स लगाने का आनंद ज्यादा समय वो मना नहीं पाए और नए बल्लेबाज है गिरीश बोहरा उर्फ मुनाफ, और हाथ में देखिए सिल्वर बैट। अब ये भी एक अलग मजा है, चांदी का बल्ला, चांदी का बल्ला और चांदी की चाबी का छल्ला, दोनों का जवाब नहीं। तर पावसाळ्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. नॉर्मली इतर वेळेला बॅटला रंगरंगोटी केली जात नाही, परंतु पावसाळ्यातलं जे क्रिकेट खेळलं जातं ना, त्या बॅटला रंग दिला जातो. त्याचा उद्देश हाच असतो, की पावसाचं पाणी जरी त्यावर पडलं, तर त्याचा प्रभाव पडणार नाही. म्हणून बऱ्याचदा पावसाळ्यातल्या ज्या बॅट असतात ना, त्या खास म्हणजे 4 ते 8 महिने बाजूला ठेवल्या जातील, परंतु जून महिन्यात पुन्हा बाहेर काढल्या जातील. अशा या खास आकर्षक रंगाने रंगवलेल्या असतात. बैट्स की भी मैं बात करूं तो मुझे याद है डेनिस लिली एक बार इंटरनेशनल मैच में एल्यूमिनियम बैट लेके गए थे और अंपायर ने बोला बाबा ये चलेगा नहीं, लेके जाओ। सो बैट के साथ जुड़े हुए भी कुछ किस्से हैं। और मैथ्यू हेडन जिन्होंने मंगूस बैट को इंट्रोड्यूस किया आईपीएल में, और यहां पर सिल्वर बैट बोहरा ने इस बार खेला है। एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, एक रन को पूरा किया, दूसरा ले नहीं पाएंगे। शेट्टी स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन, 84 रन चाहिए मैच जीतने के लिए। यूट्यूब के हमारे तमाम दर्शकों का आज रविवार की दोपहर को हार्दिक स्वागत है। रविवार एक ऐसा वार है, यह परिवार भी है और रविवार भी है। 45 रन और चाहिए। इस बार गॉडसन कीका की ये गेंद और शेट्टी आउट। गॉडसन कीका, आदित्य शेट्टी को बड़ा शॉट खेलने के लिए लालच परोसा शेट्टी, वहां पर लालच का शिकार हुए और एक और तगड़ा विकेट गॉडसन कीका ने ले लिया। अब आ चुके हैं शाम। वेदांत ने कैच को अंजाम दिया। मुर्दा गांव के खिलाड़ी है, मुर्दा मोरवा राई एमएमआर। आर के मोरवा जबकि बहुत बड़ी टीम जेम्स बॉन्ड राई, इसका एक जमाने में दबदबा हुआ करता था। आज भी वो टीम जिंदा है, मेरे ख्याल से 50 साल से भी पुरानी टीम है। फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि क्रिकेट बघावे जेम्स बॉन्ड राईचे। जिसने राई का क्रिकेट नहीं देखा उसने भाईंदर के क्रिकेट को समझा ही नहीं। खैर मीरा भाईंदर जिंदाबाद, हमारा मीरा भाईंदर जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा। ऐसा क्रिकेट, ओह बहुत अच्छा स्विंग होती हुई गेंद आ रही है। चंद्रकांत पिछले 4 दिन में ये पहला ऐसा बॉलर है जिसके बॉल को मैंने स्विंग होते हुए देखा है, दैट टू अ रबर बॉल। अगर ये खिलाड़ी लेदर बॉल खेलना शुरू करे, ये करिश्मा कर सकता है। स्विंगिंग रबर बॉल नॉट इजी। खूप प्रभावित केलं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि किंबहुना कदाचित खेळतही असतील, ज्या पद्धतीची त्यांची गोलंदाजी आहे, वैविध्य त्यांच्याकडे आहे, जबरदस्त, खूप प्रभावित करणार होतं आणि प्रत्येक बॉलला वेगळ्या पद्धतीने कसे टाकतील तो प्रयत्न करतात। 41 for 4 गॉडसन कीका। इस बार एक और मौका था अच्छा, शाम को रोक दिया था और बहुत ही बढ़िया ओवर को अंजाम करते हुए गॉडसन कीका। 4 ओवर के बाद स्कोर है 41 रन और अभी भी मैच जीतने के लिए रन चाहिए 43 ऑफ 12 बॉल्स। 12 चेंडू 43, थोड़ा अवघड आहे। नक्कीच अवघड आहे, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे, कारण अशाही काही ओव्हर आपण पाहिल्या ज्यामध्ये 25 रन सुद्धा एका ओव्हरमध्ये आलेले आहेत। त्यामुळे अपेक्षा असणार आहे जरी मॅच दूर गेली प्रयत्न सुरू ठेवा। आणि चला पंचांचा इशारा, तो वेळेचं बंधन आहे आपल्याकडे, कारण आज आपल्याला 9 मॅच खेळवायच्या, 12:30 वाजले, दुसरी मॅच सुरू आहे।
आज 9 मैच है। उबैद खान को पता है मैच को फास्ट कैसे करना है। राजधानी एक्सप्रेस जब मुंबई से दिल्ली जाती है तो हो सकता है कि कोटा राजस्थान के आसपास थोड़ा स्लो हो जाए, लेकिन राजधानी के मोटरमैन को पता होता है कि मुझे दिल्ली सुबह 8:30 बजे पहुंचना ही है। वैसे मुन्ना को पता है इस वक्त भले 7 मैच बाकी है, लेकिन मुझे पता है। नया ओवर दिलशान दिलशान कीका, ब्रदर ऑफ गॉडसन कीका, दोनों भाई है, कीका एंड कीका। इस बार खेला ऊपर की तरफ, 1 रन पूरा किया जरूर। वहां पर बोहरा ने, ईवीएन वहां पर पहुंचे थे। 11 गेंदे 42 रन, 11 चेंडू 42 धावा, 11 बॉल्स 42 टू विन। बॉस विक्टोरियन विक्ट्री की तरफ आगे बढ़ रहा है। जेजे स्पोर्ट्स ने कोशिश अच्छी की। अक्षय सोनी जब तक थे, एक्चुअली मैं समझता हूं कि अक्षय सोनी और आदित्य शेट्टी को 2 ओवर के लिए आपस में साथ में क्रीज पर होना बहुत जरूरी था, वो हो ही नहीं पाया। दोनों के स्ट्रोक का जो रेंज था वो कर सकता था, बट इट नेवर हैपेंड। स्टे एट द विकेट एंड प्ले। इस बार हुक कर दिया शाम ने, रन जरूर मिलेगा। अब 10 गेंदे 41 रन, 10 चेंडू 41 धावा, 10 बॉल्स 41 रन टू विन। स्कोर 43 फॉर 4। हाईएस्ट स्कोरर अक्षय सोनी। 4 में से 2 बल्लेबाज शून्य पर आउट हुए हैं, गणेश और आदित्य। इस बार गिरीश बोहरा ओवर पिच बॉल दी और बोहरा ने उसको भेज दिया मैदान के बाहर। 6 रनों के लिए सैर सपाटे पर बोहरा टूर्स एंड ट्रैवल्स। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 49। अभी भी दिल्ली दूर है, लेकिन अगर इस तरह के 2-3 शॉट और आगे मैच गर्म हो जाएगा। आदि जैन ट्रॉफी में किशन देवेंद्र ने, आपको याद होगा, जब आखिरी 3 बॉल में 19 रन चाहिए थे और 2 बैक टू बैक 6 लगा दिए। एंड एनीथिंग इज पॉसिबल, इट इज नॉट ओवर टिल इट इज ओवर। बहुत अच्छा घुमाया दिलशान कीका। एक कीका को दूसरे कीका ने गाइड किया। एक और बढ़िया गेंद वहां पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 50। देखिए 6 लगते रहता है, लेकिन बाकी के 5 बॉल कैसे डाले। ओ धूपछांव क्रिकेट, अब धूप और छांव एक साथ। चंद्रकांत जी, एक और अच्छा ओवर दिलशान कीका ने पूरा किया। अब एक चीज तो हम कह सकते हैं कि जहां हो कीका एंड कीका, वहां बल्लेबाजी का प्रदर्शन होता है फीका। सर कुठून येते एवढं सगळं? खरं तुम्हाला सांगू, देखिए पूरे हिंदुस्तान में केवल नवजोत सिंह सिद्धू नहीं है, दूसरे लोग भी मेहनत कर रहे हैं। स्कोर राइट नाउ इज 50। 6 चेंडू 34 धावा। चंद्रकांत जी, कभी मतलब देखिए स्कोर चेस करते समय 6 बॉल 6 सिक्स आपने कभी अपने जीवन में, मैंने नहीं देखे हैं, लेकिन कोई एखादी घटना अगर आपको याद हो। 6 षटकार नव्हते आले, परंतु 6 चेंडू आणि 36 धावांची मॅच 2 वर्षापूर्वी पुण्याला एचके ट्रॉफी मध्ये कॉमेंट्री करत होतो. सुशांत जाधव, कृष्णा सातपुते, गणेश जाधव हे सर्व आउट झाले होते आणि त्यांचा अमोल घोडेकर नावाचा खेळाडू बाकी होता आणि त्याने मात्र 6 चेंडूमध्ये एक नो बॉल देखील त्या वेळेला आला आणि तो कारनामा केला होता आणि त्याला कृष्णाने सुद्धा स्वतः बक्षीस दिलं होतं. यहां पर देखिए अब एक कैच आउट, बड़ा विकेट।
आउट हो गए गिरीश बोरा मुनाफ। नए गेंदबाज है दिल। क्या बात है, जिस टीम में दिल भी है, दिलशान है, गॉडसन है, दिलबॉन। एक्चुअली उनका नाम है दिलबॉन, लेकिन प्यार से दिल। वाह, कितना छोटा सा नाम है दिल। और दिल भी तो छोटा ही होता है अंदर। राहत इंदौरी साहब का एक शेर याद आता है, किसने दिल पर दस्तक दी, कौन है, आप तो अंदर है, बाहर कौन है। मीरा रोड दिल में समा चुका है सबके। एक्सेलेंट टूर्नामेंट बाय रॉयल स्टनर्स एंड टेक्नो कंसल्टेंट्स अरशद काजी साहब ने। सुपर प्रीमियर लीग, ये जब नाम सोचा होगा ना, उन्होंने विजुअलाइज किया होगा अपना हर मैच सुपर होगा, टूर्नामेंट सुपर से ऊपर होगा और कामयाबी सुपर डुपर होगी। अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है, 32 रन चाहिए। दिल दिल नाम की फिल्म भी बनी है और ममता कुलकर्णी का वो गाना आप भूल नहीं सकते, दिल 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 दिल। ऐसे गाने बहुत कम आते हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बहुत ही बढ़िया शॉट, जाते जाते एक रबर स्टैंप लगा दिया वहां पर बैटर मयूर ने, जो कि मैनेजर के नाम से भी विख्यात है, मैनेजर मयूर मेहुल। तो अब यहां पर केवल औपचारिकता है। व्हाट अ बैटिंग बाय वेदांत पाटिल, ब्रिलियंटली बॉलिंग बाय गॉडसन कीका, ईवीएन दिलशन कीका, मेलबॉर्न, वाइड बॉल। एक्चुअली नाम है मिलबर्न, इट्स नॉट मेलबॉर्न, इट्स मिलबर्न, मेलबॉर्न। और आखिरी बॉल पर 6 लगाते हुए मैनेजर अब थोड़ा मायूस होकर वापस लौट रहे हैं, लेकिन अगला चांस है, ये अच्छी बात है। आइए अगले मैच का टॉस करेंगे और ये रहेगा रॉयल स्टनर्स मीरा रोड और बॉस विक्टोरियन के बीच में, जबकि चौथा जो मैच होगा वो एसटीएम और जेजे के बीच में होगा। आइए अगले मैच के टॉस के लिए हम हाजिर होते हैं और मैन ऑफ द मैच के सारे अवार्ड एक साथ बाद में दिए जाएंगे। और ये मैच 5 ओवर का होगा। आइए अलंकार तरे साहेब, तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होणार आहे। आइए कैप्टन आ जाइए। देखिए हमारे गेस्ट आज, मैं दोनों कैप्टन से गुजारिश करूंगा आ जाए। ईवीएन representing बॉस विक्टोरियन एंड रॉयल स्टनर्स, वी नीड योर कैप्टन हियर। आमिर कादिर दाफेदार, आइए। अलंकार तरे घोड़बंदर मास्टर्स के प्लेयर हैं और बहुत बहुत शुक्रिया आपका। टॉस, टेल्स इज द कॉल एंड हेड्स इट इज रॉयल स्टनर्स हैव वन द टॉस। आमिर भाई क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। ठीक है, बहुत बहुत शुक्रिया आपका। यू कैन स्टार्ट योर फील्डिंग, हमारे पास वक्त कम है। यू कैन स्टार्ट द बैटिंग। 5 ओवर का मुकाबला रहेगा।
4 बॉलर रहेंगे, बाकी सब कुछ सेम रहेगा, ये मैं बताना चाहूंगा। और जब अगले मैच की शुरुआत होगी, हमारे दोनों युवा जोशीले मित्र आ रहे हैं, एक तरफ मनीष पाटिल और एक तरफ ओमकार शेटे, द गोल्डन पेयर ऑफ कमेंट्री। थँक यू। थँक्यू हरीश सर आणि थँक्यू चंदू सर. या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. आपण त्या चर्चा करणार आहोत, पण पहिली विनंती असेल 25 मिनिटं. 5 षटकं फेकण्यासाठी आणि 5 षटकं